बघू दी, या फुलापेक्षा तुझा सुगंध जास्त येतोय मला. ओळखलं मला? ओळखलं. अगं इकडे ये ना, पडशील तिकडं. येतोय. बोल ना. हे बघ, मी खूप दिवसापासून आहे ना तुला बोलायचा प्रयत्न करतोय बर का, पण बोलू नाही शकलो. मी तुला रोज बघतो जाता येता. खरं सांगतो, मला एक गोष्ट बोलायची होती तुला. काय बोलायचंय? बोल ना. एवढं अडकत का बोलतोय? जे आहे ते स्पष्ट बोल ना. मला आहे ना तू खूप आवडती. खरं सांगतो, हे बघ, मी टाइमपास अजिबात करत नाहीये. खरंच मनापासून प्रेम झालंय आणि मी तुझ्या सोबत आहे ना लग्न पण करतो. हा. अरे हे बघ, तुला मी सांगते, मला काय हे प्रेम वगैरे करायचं नाहीये. माझे घरचे ना जिथं माझं लग्न लावून देतील ना तिथंच मला लग्न करायचंय. आणि प्रेम करून टाइमपास करण्यापेक्षा नाही, टाइमपास नाही करायचा. अगं मी बोलतो तुझ्या घरच्यांना. हा, मी बोलल जेव्हा आपल्याला लग्न करायचं ना तेव्हा मी बोलल. तू टेन्शन नको घेऊ. तुला खरं सांगतो, मला लय आवडते तू. अरे पण मी तुला अजून ओळखत सुद्धा नाही. तू कसं आहे काय मला काहीच आयडिया नाही आणि मी तुला कसं काय हा बोलू? अगं तू ओळखती मला. ओळखत कस काय नाही? मी गावातलाच आहे. अरे बाबा, त्या ओळखण्यात आणि ह्या ओळखण्यात खूप जमीन आसमानाचा फरक येतो रे. बरं जाऊ दे, जरी नसल ओळखत ना तू, पण हळूहळू होईल ना ओळख आता. रोज आपण भेटत जाऊ, बोलत जाऊ, मग ओळख वाढलच आणि तुला पण प्रेम होईल माझ्यावर. विचार कर तू. मी लय जीव लावल तुला. हे बघ, सगळे पोरांना असेच बोलतात रे. मला काही विश्वासच नाही बरं का. नाही, मी बाकीच्या पोरांसारखा नाहीये. खरं सांगतो, प्लीज समजून घे ना. खरंच मला लय आवडते तू. आय लव्ह यू. हे बघ, मी तुला असा लगेच रिप्लाय तर नाही करू शकत, पण मी थोडा विचार करेल. पण विचार करून सांगशील ना मला? हो. आपण होच बोलतो. हो. हो का? हो नाही, मी विचार करून तुला सांगते. पण कशाला विचार करत बसली मग? तुला जर मी खरंच आवडत असेल तर सांग ना मला तू. हे बघ, हा ना पूर्ण आयुष्याचा निर्णय असतो. मी असं नाही तुला सांगू शकत. मी ना थोडा विचार करेन आणि तुला सांगेल. मी तर विचार केलेला आहे तुझ्यासोबत लग्न करण्याचा. आता फक्त तू लवकर विचार करून मला सांग. बरं, जातो आता. सांग बर का पण. हो. ठीक आहे, जातो मी. अगं काय करतेस? हे चल आपण सेल्फी काढू. मस्त आलाय. हा. अगं ऐक ना मानसी, मी ना आज खूप खुश आहे बर का. दिसतच ते बघ, फोटो पण किती छान आला. अगं तुला माहितीये का? काय? कसं सांगू पण तुला आता मी? अगं तोंडाने. बरं जाऊन दे, तुलाच सांगणार ना गं मी. असं पण कुणाला सांगणार माझ्या मनातल्या गोष्टी? अगं मला माहितीये, तुला काय वाटलं ना तू पहिले मलाच येऊन सांगती. चल बोल बरं. अगं तुला माहिती ना तो आपल्या गावातला सुहास? हा, त्याचं काय? त्याने ना मला प्रपोज केला. तुला माहितीये का ग? खूपच चांगला मुलगा आहे ग तो. हा का? लय चांगला आहे का तो? हा. काय बोलती तू? सगळ्या गावाला माहिती तो पोरग कसं आहे आणि म्हणती चांगला आहे. अगं नाही ग, त्याच्या बोलण्यातून ना खरंच खूप प्रेम दिसत होतं ग. ती आपुलकी खरंच खूप भारी वाटत होतं. अगं एक वेळेस तू दुसऱ्या पोराचं नाव घेतलं असतं ना तरी मला चांगलं वाटलं असतं, खरं वाटलं असतं. पण सुहासचं नाव घेतलं. अरे एक नंबरचा भामटा पोरगा आहे तो. असं नको बोलूस ग काही पण. हे बघ कसं असतं, कोणताच मुलगा आपल्याला चांगला वाटत नाही. जेव्हा आपण त्याला पूर्णपणे ओळखतो ना तेव्हाच तो चांगला वाटतो. आणि त्याला तू अजून ओळखलं नाही, त्याच्याशी तू बोलली नाहीस आणि मग तू कसं काय बोलतेस असं? तू एकदा ना त्याच्याशी बोलून बघ, तुला लय भारी वाटेल आणि तू स्वतःच बोलशील वा काय भारी पोरगा आहे. अगं सगळं गाव बोलते ते कमी का? आता मी त्याच्याशी बोलायला जाऊ? हे बघ, तू जे म्हणते ना ते अजिबात शक्यच नाहीये बरं का. मला अजिबात विश्वास नाहीये त्याचा. हे बघ पूर्वा, तुझी ना बेस्ट फ्रेंड आहे मी म्हणून सांगते. त्या पोराचं नाच सोडून दे तू. आणि एक नंबरचं लफडेखोर पोरग आहे ते. एक गावातली एक पण पोरगी सोडली नाही त्यांनी, सगळ्या पोरींसोबत लफडेत त्याचे. अगं मानसी, तू बोलतीये ते ठीक आहे, पण मला ना खरं सांगते अजिबात विश्वास नाही. अगं जर त्याच्या मनात असं काय असलं असतं तर त्याने मला लग्नाचं विचारलंच नसतं ना.
तुला माहितीये का, तो अक्षरशः मला बोलला की आपण लग्न करूयात, मी तुझ्या घरच्यांशी बोलायला येतो. एवढं जर कोण बोलत असेल तर त्याचं खरंच प्रेम असेल की नाही? अगं हे फक्त तुलाच नाही तर बाकीच्या सगळ्या पोरीनं बोलून झालेलं आहे. सगळ्यांच्या मैत्रिणी आहेत मी सगळ्यांची. हे बघ, सगळ्यांचं वेगळं असेल आणि सगळ्यांचं मला काय करायचंय जर तो माझ्या बाबतीत सिरियस असेल तर. जाऊन दे बाबा, तुला सगळं सांगितलं ना, तुला काहीच फरक नाही पडणार. अगं त्याने तुला लग्नाचं विचारलं, यूज करेन आणि सोडून देईन तुला तो. नाही नाही ग, असं नाही करणार. खूप तो मायाळू मुलगा आहे, असं नाही करू शकत तो माझ्यासोबत. पहिले पहिले ना सगळ्या पोरी असंच बोलतात, मयाळू बेयाळू. सगळं यूज वगैरे केलं ना मग बरोबर. आता जाऊन दे ते सगळं. तुला बघायचंय का तो कसा आहे कसा नाही? एक नंबरचा लफडेखोर पोरगा आहे. तू चल, तुला मी दाखवते. अगं काय अगं अगं बेगर नको करू. तू माझ्या सोबत चल, त्याशिवाय तुला कळणार नाही. बरं चल. चल. काय ग? अरे बापरे. अय मानसी, काय रे? एक बोलायचं होत तुला. काय बोलायचंय? आय लव्ह यू. हा? अगं तुला खरं सांगतो, मी तुला लग्नामध्ये बघितलं होतं. कोणाचं? तुझ्याच. माझ्याच लग्नात मलाच पाहिलं. हा, तेव्हापासून तू मला लय आवडायला लागली. बाई लग्न झालंय माझं. अगं हो द्या ना, मला काही प्रॉब्लेम नाहीये. खरंच तुला काही प्रॉब्लेम नाही? हे बघ, आपल्याला कुठं लग्न करायचंय दोघाला. हम्म. हे बघ, एन्जॉय करायचा जीवनात. माणसाने टेन्शन नाही घ्यायचं लय. बरोबर हा? आहे. खरंच तुझ्यासारखे विचार सगळ्या पोरांचे असले ना तर किती प्रगती होईल ना. अगं खरंच मला तुला आवडती. हा ना. खरं सांगतो, मला लय दिवसात तुला बोलायचं होतं पण कधी हिंमत होत नव्हती. तुला पण मी आवडतो ना? हो, मला पण तू खूप आवडतो. अरे वा. हे बघ, आपण मस्त फिरायला जाऊ. तुला जे पाहिजे ते सांग मला, मी हो तुला ना. आणून देतो. हो चालेल. मला विश्वासच बसतो ना, तू खरंच मला हा म्हटली. हो रे, तुझीच आहे मी, नको काळजी करू. माझीच आहे? हो तुझीच आहे. खरं? खरंच. आय लव्ह यू बर का. हा. इकडं आय लव्ह यू, इकडं आय लव्ह यू, सगळीकडे आय लव्ह यू. बघितलं कसं पोरग हेच सांगत होते तुला मी. कसं कसं म्हणजे मी काय केलं? किती नालायक आहेस रे तू. तुला अक्कल आहे थोडी तरी? हा, अरे थोडा वेळ पण नाही झाला तू मला प्रपोज केला, माझ्यासमोर एवढं हे दाखवलं, इतकी मायाळू दयाळूपणा सगळं तुझ्या अंगात उतरला आणि आता कुठं गेला तो? नाही, मला तू खरं तूच आवडती मला. मग हिच्या काळात हात कसं काय टाकलास तू? ती मला म्हणली मला तू आवडतो. ती म्हंटली मला तू आवडतो? अरे तुला लाज वाटते का? मी सगळं बघितलंय. हा आमचा प्लॅनिंग होता. हा प्लॅनिंग? हा, मैत्रीण ती माझी बेस्ट फ्रेंड. म्हणजे तुम्ही असा गेम केला काय माझा? अरे तू आमचा गेम केला, आम्ही नाही तुझा गेम केला, समजलं ना? तुला सवय झाली ना सगळ्या पोरींना फसवायची. अगं नाही, पण तुझ्यावर खरंच प्रेम केलतं मी. अगं पोरींचं जाऊन दे, आणते पण लई आहे त्याला. काय? हा. आणि किती आहेत? तुला कोण म्हणलंय? काही नको खोटं बोलू. मग उगाच तुम्हाला प्रपोज नाही केलं माझं लग्न झालं असून पण. हा, ह्याच्यावरून दिसतं. समजली का तुझी प्रगती? अरे तुला अक्कल आहे का? पोरींचा सोड, तू बायांच्या पण नादालायस. अगं मग अरे तू आवडते मला, मी लग्न करणार तुझ सोबत. गबस. या असल्या पोरा सोबत ना लग्न करण्यापेक्षा ना मी त्या विहिरीत जीव देईन, समजलं का? तू आपलं आहे ना प्रेम? बघितलं कसं बोलतय आपला आहे. काय फोन आला कोणाचा? नाही का? आजी आजी डावळे काय सोली. ढवळे काय सवली? हा? कोणी आजी? मला नाही माहिती कोण आहे. अरे तू नाही का तिला कायम जातोय कोण? ठकी. अयो, बघितलं अजून कोणत्या बाया येतो फोन येते. काय म्हणतो ती? तू तिथे मला फोनच करून राहिला. ह्याला मी नंतर फोन करतो, कामामध्ये. कशाला आणला फोन? तुला कोण सांगितलं होतं? ती काय म्हणा, त्यानं मला 2-3 दिवस झाली मला फोनच केला नाही. तो म्हणा तो आज मी त्याला फोन करतो, फोन कट करतो म्हणून. म्हणजे ह्याची गर्लफ्रेंड आहे का ती? हा, म्हातारी बरीच. अयो. 60 वर्षाची. म्हाताऱ्या बाया सोडल्या नाही बाबा. तू हसू नको. अरे तुला काही लाज लज्जा शरम सगळी विकली का हे, तू? तू शांत बस. शांत बस. तुझं काही घेणं देणं नाही मला. बरं ते जाऊ दे, तिचं जाऊ दे, मला काही घेणं देणं नाही. तू म्हटली ना मला तू आवडतो,
आपण हा? मस्त एकमेकांवर प्रेम करू, फिरू, एन्जॉय करू. हा हे बाबा सोड. अरे प्रँक करत होतो मी. काय तुला बाकीच्या बायकांसारखी दिसले काय अगं पण लफडे करणारी? तुम्हाला आवडती खरंच. अरे पण मला नाही ना आवडत तू. अरे अरे, बिनलाजा सगळ्या पोरी तुला मी काय आवडतात म्हणतो? का? कमळीचं तू लपड आहे का मिटलं तू? कोण कमळी? कमळी? कमळीची नाही का काळी एकदम काळी होती ती आपल्या गावात बाई काळ्या बायका सोडल्या नाही ते याने. आता नाही ते खटकलं का? ते थोडस प्रॉब्लेम झालता. तिच्या नवरीने धरलं होतं मला. ए मला एक खरं सांग, तुझं लग्न झालंय का? का तू असंच संडेवानी फिरतोय गावात? नाही लग्न करायची गरजच नाही आपल्याला. त्याला अशा कोण पोरी बायको बाया देतं? फिरवत असल्यावर कशाला गरज अगं पडते? बाई, तेच त्याला तर. कोण बायको अगं सगळं देतं? बागताय ना मग कशाला लग्न करन? नाही मला करत होतो सोबत लग्न पण तू छी? सिरियस नाही घेतलं. सिरियस नाही घेतलं? अरे तुला लाज आहे का? एका पोरीचं आयुष्य खराब करतो. एका पोरीचं जाऊन दे, तू अख्ख्या गावातल्या पोरींचं आयुष्य खराब केलंय. अगं हा? पोरींच अगं जाऊन दे, बाई, बायकांचं पण करतोय आयुष्य आम्ही खराब. वरागणी काढून येतो साखरपुडा केला मागून नवऱ्यानं नापास केला तू. अहो असल्या पोराला कोण पास करणार आहे? तुझं आयुष्य खराब केलं का मी? काय तुझं केलं का आयुष्य खराब? मग काय करू राहिला जास्त आता? बोल नको. खरंच आयुष्य खराब करीन तुझं. हा बघतीस कसा करतो आयुष्य खराब. तुझंच करीन आयुष्य खराब. बस काय वनस्पती का रे बाया बोलायची कस काय? नाही का तू पार पण एक बाय सोडले गावात अहो वनस्पती नाही, तो माणूसच असाय. तुम्हाला माहितीये, मी पण त्यांच्या प्रेमात पडलेले. का माहिती का? आ! इतकं- खरंच लग्न लग्न करू आपण. प्रेमात पडली माझ्या तू. आय लव्ह यू, आय लव्ह यू, काढ खाली दिन. हे हो आता तिकडं असं चल. करते. आय लव्ह यू, आय अयो, लव्ह यू, हे बघ आताच असं करतो. I love you. लग्नानंतर आय लव्ह आय यू, हेट यू, आय हेट यू. आय लव्ह यू. ए जा ना बाबा, का डोकं खायला लागलास? हा अहो तुम्हाला माहिती का, मला किती गोड गोड बोलला. म्हणलं मी तुझ्या घरी बोलन, माझं ना तुझ्यावर खूप सिरियस प्रेम आहे, मी तुझ्याशिवाय जगू नाही शकत, राहू नाही शकत. काय काय बोलला मला हा? नाही राहू शकत मी तुझ्याशिवाय. खरंच नाही राहू शकत. मला लय आवडते तू. हे, अगं, मगरमच्छ के आंसू. ए, त्या गाजरी तरी लपड होतं ना यांना सरट घेत होतो फाशी घ्यायला म्हण माझ्या संग जण लग्नाच्या मी फाशी मी- ती म्हण बिंदास घ्या म्हण अरे मम्मी आला का नाहीस रे तू? मी फाशी घेईन आता. खरंच फाशी घ्या, घेईन. नाही तर मी देते तुला फाशी. जा तिकडं. तू लग्न करते की नाही माझ्यासोबत सांग. मी नाही करणार आहे लग्न. तू करते का लग्न? अरे झालंय ना माझं आता कवर करू लग्न. दुसरं करते का? बाई माझ्या नवऱ्याला आता मला मारून टाकावं लागल आणि मग तुझ्याशी लग्न. मी टाकतो तुझ्या नवऱ्याला मारून. तू माझ्यासोबत लग्न कर. हे बघे बाई. ए नालायक, तू काय सगळ्यांचं घर उद्ध्वस्त करतो का? तुला काही अक्कल बिक्कल आहे का नाही काय? मला हे बघा, मला कोण नाही आता. माय ब्रेकअप झालंय. पहिलं मला मला- म्हटलं का रे शेती जनावर मारला तर ते म्हटलं का तेव्हा? अरे तू काय मा काढू राहील लपडे सगळे. अयो, तू त्याच्यासाठी आला का इथं? नाही ते तो नाही का तुला कोणी सांगितलं शेतीचं पंचायती? तो लपड होतं ते नवऱ्यानं पाहिलं तुमच्या माऱ्या माऱ्या झाल्या आणि यानं ना पुढे गेला यानं माग होती डोक्यात टाकलं अयो. तुला काय बाई तुला त्या काय- नवऱ्याला जपून ठेव बर का तू. तुझा काय फायदा आहे? तुला कोणी सांगितलं नाही, इथं नाही. पंचायती करायला? कोणी मी सांगितलं? चाललं होतं आता इथं काय मग आता काय तुझं काम बघ ना. काय चालला? आपण निघून जाऊ आजचं. चल ए बघ, लय झालं ह्याच्या त्याचं. पुढून ना माझ्या वाट्याला पण यायचं नाही. जर आलं ना तुला बघ मग डायरेक्ट तुझ्यावर केसच करल मी. केस? हा नाही नाही तस नको करू काही. चल तुला डायरेक्ट चल. तिकडे जेल मध्ये टाकील. मग तिथं बस मग खडी फोडत. नाही, लग्न करू आपण ना. ए लग्न बाबा. बिग्न काय येणं झालं का ये. तू? थांब ना. डोक्यावर परिणाम झालाय. वसरलं त्याला नाही? चक्कर बसलंय. काय? वसरलं काय झालं? बकुळी हाणलं होतं ती तुला अवघड. बकुळी नाही का तुला हाणलं होतं एक दिवस काय तुला आणि मार का आता? नीट राह तू. मी काय लय केलं? ऐकून घेतलं तू आम्ही. अरे ए मला ना तुझ्या बारा भानगडी ऐकायची नाही. मी तुला एकच सांगते, ह्याच्या पुढे माझ्या वाट्याला यायचं नाही. आणि जर परत ह्या पुढे ना कोणत्या पोरीच्या नादाला लागलास ना तर माझ्यासारखी वाईट पोरगी कोणच नाही. समजलं ना? कोणाला सांगते तू नादीने लागायचं? हे लागल्याशिवाय राहणार आहे का? जाऊन दे, तू नको नादी लागू फक्त. चल. बरं झालं बाई तू समजवलं, नाही तर ना मी ह्याच्या प्रेमात पडले असते आणि माझं आयुष्य पण खराब केलं असतं. अगं पुरी न याच्या करता नव्हताना पुरी बाहेर येते नाही करायचं बाहेर हजर गलीतून चालला तर अयो. खरं आहे काका तुमचं पण. जाऊन दे चल. मग काय तर. अगं लग्न अरे करता यांच्याशी कर लग्न. करतो का? काय? लग्न करतो माझं. एवढी वाईट नाही वेळ आली माझ्यावर तुझ्यासोबत लग्न करायला. हा? अरे याच्या 56 आयटम आहेत आपल्याकडे. पटवलं कोण? पटवलं तोयामुळे हुकलं ना सगळं. हा हा? जाऊ दे, हे गेलं तर गेलं हातातून. दुसरं बघू. एवढं काय त्याच्यात? बाई, आपल्याला पण एक निबर शिबर हा? निबर शिबर पाहिजे आपल्याला तुला हा. हे साध्याला आहे ना, मलाच कोणी भेटाना. मीच शोधात आहे साध्याला. मी पाहतो का ती म्हातारी देतो ना तुला. कंची. ती ही काय नाव तिचं? ती ठेकी. ठगी ठगी. त्या मुखात हात नाही राहिले मजा नाही येत हात. नाही आता तोया तरी कुठं राहिली? नाही मला- तोया तरी कुठं ना मुखात का जाता येतं? नाही, तशी बरी वाईट पाहिजे ना. हा तुला भेटन लगेच 21 वर्षाची पोरगी. नाही एवढं चला नाही. स्वप्न बघायला म्हसनात गावरे गेले. आपल्याला ना बघा
60च्या आजची 40च्या पुढची बाय. चाळीसच्या पुढची आणि 60च्या आजची. बर बघतो येऊ का? हा 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 बघतो. यायला आता मला वाटतंय गावात काय पोरगी नाही भेटणार आपल्याला, कारण सगळ्या पोरी संपल्यात गावातल्या. माझ्यामुळं जवळपास 20 पोरींचे लग्न लावून दिले त्यांच्या बापानी. आता बया राहिल्या, त्यांच्या नवऱ्याला कळलं, तिने हाणलं मला. मला वाटतंय दुसऱ्या गावात प्रवेश करावा लागतोय आपल्याला आता. बघू एखाद्या दुसऱ्या गावात पाखरू.